दत्तात्रय मामा भरणे मामांनी खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वी जी बैठक झाली या बैठकीला यश आलेलं आहे. आपल्यासोबत मामा आहेत. मामा काय सांगाल? खरं तर मनभरणी करण्यासाठी तुम्हाला हाके सरांकडे पाठवण्यात आली होती. खऱ्या अर्थाने या गोष्टीला यश आलेलं आहे. काय 100% हाके सरांनी विनंती, आम्ही सुनेत्रा वहिनींची विनंती हाके सरांना सांगितली आणि ही निवडणूक महत्वाची, पोटनिवडणूक महत्वाची आहे आणि खरंच आपल्याला दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण माघार घ्यावी, उमेदवारी अर्ज भरू नये. मी हाके सरांना विनंती केली आणि हाके सरांनी आमच्या विनंतीचा मान ठेवला. त्याबद्दल मी हाके सरांचे आभार मानतो. मामा काही आश्वासन देण्यात आली का? काही आश्वासन त्यांचं कुठलंही विनाट होतं, त्यांनी कुठलंही हे आट घातलेलं नाही, कुठलंही केलेलं नाही. मी विनंती केली, सरांनी मान्य केली. काय नक्की चर्चा काय झाली? काय तुम्ही सांगितलं की जेणेकरून चर्चा वगैरे काही नाही. शेवटी हाके सरांचं ते बाकीच्या गोष्टी त्यांच्या त्या चालूच राहतील. परंतु आज त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी माघार घेतलेली आहे. एकंदरीत आता काँग्रेस निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. दुसऱ्या बाजूला निवडणूक बिनविरोध होईल असं देखील तुम्ही सांगताय. काय काँग्रेस श्रेष्ठींशी काही चर्चा होणार का? काय पक्षातून काय चालू? काँग्रेसच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे ज्येष्ठ मंडळी, त्यांना विनंती आम्ही सगळी करणार आहोत. त्यांनाही विनंती, शेवटी विनंती तर केलीच पाहिजे आणि त्यांना विनंती केली तर निश्चित आम्हाला यश मिळेल असं वाटतंय. मामा एकंदरीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवट दिवस आहे. कितपत वाटतंय 9 तारखेला खरं तर उमेदवारी सर्व अर्ज माघारी घेण्यात येणार आहेत. निवडणूक बिनविरोध होण्याचा अजून देखील शक्यता वाटते. कितपत तुम्हाला? आमचा प्रयत्न तोच राहणार आहे. आता शेवटी ऐकणं ना ऐकणं काही लोकांचं काम आहे, परंतु लोकांनी आमचं आजच्या दादांना श्रद्धांजली ऐकावं. ही निवडणूक अपघाती, खरं तर पोटनिवडणूक आहे. ह्या पोटनिवडणूक ऐकू आम्ही त्या सर्वांना विनंती आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना करणार आहोत. आज उमेदवारी अर्ज सुमित्रा पवार दाखल करत आहेत. राज्यातील कोणकोणते नेते येणार आहेत? 1 वाजता उमेदवारी नाही, आता मला तर बावनकुळे साहेबांचं नाव समजलेलं आहे. आता बाकी इतर नेत्यांचे, बाकी इतर नेतील, महायुतीचे नेते 100% येतील, रोहिणीचा फॉर्म भरतील. निवडणूक बिनविरोध अशी 100% आपल्याला खात्री वाटते. बिनविरोध व्हावी खात्री वाटण्यापेक्षा उमेदवारांना सगळे आम्ही विनंती करणार. का उमेदवार फॉर्म आहेत ते बाहेरच्या जिल्ह्यातले फॉर्म आहेत, त्यामुळे त्यांनी माझी विनंती त्यांनी हे करावं. आता हाके सरांचं तरी यश आलेलं असं सर्व यश 100% आम्ही विनंती करतोय, यश यावं. नक्कीच हे दत्तात्रय मामा भरणे होते आणि काही वेळापूर्वीच हाके यांची मनभरणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या या मनभरणीसाठी यश आलेलं आहे आणि लक्ष्मण हाके यांनी निवडणूक आहे ती महागार घेतलेलं चित्र स्पष्ट झालेलं आहे. दीपक PCC मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.